आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझी सांगा काकून, किंवा माझे सांगा काकून, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, आठवण तुम्ही द्यावी पांडुरंगा, किंवा माझे सांगा काकून ते, किंवा माझे सांगा काकून. मग आज घरात बाया बसल्या होत्या, नाही शिवाजी पाटलांच्या असणाऱ्या काकीनं किती दुःख झालं असेल, केवढा समाज बसलाय लक्षात घ्या. पण प्रेमळ असलं पाहिजे पाटलाचं घर. हा, तिथं दोन म्हातारे आम्हाला गाठ पडली त्या देवळाजवळ. नाही म्हणले तुम्ही पुढं आलो, आम्ही माघारी आलो. आणि त्यांना विचारलं मांजरी रोड कुठं आहे, तर ती म्हणजे कुठं जायचं आहे. मला पाटलाच्या वस्तीवर माघारी फिरा. वाट धावून देणारा कोणी तर असावं. संसार सगळी करत नसते ती व. हा, भोसले अनेक, छत्रपती वेगळा. हा, भोसले अनेक. हा, बाजीराव वेगळे, पण मस्तानीचा बाजीराव वेगळा. हा, लक्षात घ्या. म्हणून करता जीवन एकदा आहे. सगळ्यात बघा वाईट वाटतं बघा. हा, मी माझ्या जीवनातला प्रसंग सांगतो. बायको माझी आजारी होती, 23 दिवस काहीच खाल्लं नाही. तिने गळ्यातलं मंगळसूत्र सोडून सगळं उतरलं. बोरमाळ, नेकलेस, हातातल्या पाटल्या. आणि बायका किती चाबरे असते ते बघा. तिनं दवाखान्यात 2.5 लाख आणलं होतं. हवं उसवशी खाली ठुलतो. हो, तुमचा थांग पता लागायचा ना रे. ब्रह्मदेवाला मेळ लागला नाही, मला काय लागतोय. 2.5 लाख रुपये तेवढं दागिनं मला दिलं. मला म्हणजे आज गुरुवार आहे, उद्या शुक्रवार आहे, मी उद्या जाणार. म्हणलं का ग, आता नाही जगत, पोराला इंजिनियर करा, दोन्ही पुरी चांगल्या घरी द्या, लांब कीर्तनाला जाऊ नका. मी आता टळाटळा एवढं बोलतो ना, माझ्या दोन्ही डोळ्यातून गंगा यमुना वाहायला लागल्या. तिला दाब दिला. नाही तू मर, अर्ध्या तासात मी तुझ्या पायाजवळ मरतो का नाही बघ. अजून बायको आहे आहो माझी. कशाचं वजन करताय, प्रेमच नसल, तुमची शेतीवर मायाच नसल, गाईवर माया नसल, कुठलं दूध येतील शेतीत पीक येते. पिंड पदावर आहे काय पाहिजे ग. अहो, माझी आई मरण पावल्यानंतर मी 6 महिने अंथरून चपचित होतो. लोकाची बेन आमची बी. आमची बायको मला म्हणायची काय हुडकत हवं. मी म्हणलं आईच्या मायेचा स्पर्श. लेकुराचे हित वाहे मावोलेचे चित्त, वाहे मावोलेचे चित्त, वाहे मावोलेचे चित्त, वळाचे दाते करेला भावे ना प्रीते, करेला भावे ना प्रीते, करेला भावे ना प्रीते. आईचा अंतकरण आहे ती. शुद्ध बीजा पोटी फळे, रसाळ गोमटे, कुळी कन्या पुत्र होती ते सात्विक. वानर अनेक जन्म दिव, काय करताय वानराला. पण हनुमंतराय एक जन्माला, प्रत्येक गावामध्ये त्याचं मंदिर आहे. राम मंदिर कमी आहे, तसं लग्न एकदा आहे बघा. स्त्रीचा देव तिचा पती म्हणून करता समाधानी अतिशय. गरिबी झटक्यात हरती बघा. मी तुम्हाला अनुभवानं सांगतो, दोघही कष्ट करा. हा, जगात महाराष्ट्रात माझा पहिला पोरगा आहे. गेल्या वर्षी त्यानं म्हणला माझ्यासाठी म्हणून काय कमवू. वा, बायको तर आधीच म्हणली आणि जावाई बिन पोरगी बी म्हणली आमच्यासाठी काय कमवू नका. आणि काय झाले समाधान तुमचे देखील चरण. आईचा अंतकरण आहे. संस्कार अवलंबून आहेत. एकदा आई गेली, वडील गेले, कोण विचारतो तुम्हाला. म्हणून पिंड पदावरी
आपलं जे शरीर आहे सेवे करताय हो. काही माणसं बारमाही शिळी भाकर खातात, पोळ्या शिळ्या चपात्या. नाना ताज खावा, जिभेला वळण लागलं नाही. मी अजून सुद्धा बरेच दिवस कोणाच्या पलंगावर सोफ्यावर बसलो नव्हता. मला लोक म्हणायचे तुम्ही पलंगावर बसा, ह्याच्यावर बसा, गादीवर बसा. मी त्यांना एकच म्हणलं, माझी गरिबी असल्यामुळं माझ्या घरी पलंग नाही. विठाला 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 विठाला. कारण माणसाचं शरीर ही सवयचं गोलाम. वडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा. नाही तुझा. चांगलं वळण लागल याची खात्री नाही मायबा. म्हणून करता आपलं जे शरीर आहे कशासाठी आहे? व्रत एकादशी करीन उपवासी गायेन हरणीचे मुखे नाम. आपलं शरीर कशासाठी आहे? आले भागाते करीतो तुझे नाम आले भागाते करीत. भाग कोणचा? मी मनुष्य जन्माला आलो तरीच जन्मा यावे दास विठोबाचे व्हावे. कशा करता मी जन्माला आलो? काळ सारावा चिंतनी, काळ सारावा चिंतने. म्हणून करता काळ साराव. काय पाहिजे मामा तुम्हाला? काय पाहिजे? मग घ्या घे ना कोणतं. होय चक्कर आली म्हणले एवढं सांगायचं. द्या 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 येणार त्यांना बसा खाली. घ्यायचंच नाही हो. विठ्ठल विठाला 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 विठाला. बाळू पुढं लक्ष द्यावं. काळ सारावा चिंतने. आपला वेळ कसा जावा? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र आपला वेळ कशाला जावा? हरी भजनीय ढवळी देय चुकविला लाग कळी काळा. आपला वेळ कशात जावा? चिंतनात जावा. गीता भागवत करीची श्रवण अखंड चिंत. आपल्या पंढरपुरापेक्षा सांगोल्यापेक्षा देवपूजा कोकणात चांगली चालते. मी महाडला जातो ना, सिंधुदुर्गला, पोलादपूरला, रायगडला. तिथं देवाचा थाटी गाळाचा आहे. देवाला सोफा सेट. ओ ही पडदा उकलता का? वर उचलता काय? स्पीकरवाले लय उकडाले. आहो पाक उचला, काय होत नाही. वार नाही काय नाही. विठ्ठल कुंडली कवरल्या हरिका. माणसं जवळ येण्याची पण सूर्य जवळ आला. काय टेम्परेचर. एकदा भाजून बी काढी ना सगळ्याला. हे निसर्गाची तराची वेळ आहे बघा. माणसं बी बदलली, सगळंच बदललं. नेमकी हुकमाची गाय लाथ आणते तोंडावर, धारच काढू देत नाही. आमच्यात एक गाय होती बघा, 2-2.5 लिटर दूध द्यायची. धार होस तर ग बसायची, आणि धार होत आलं की धार काढणाऱ्याच्या अंगावर पडायची. कोणाचं नाक तुटलं, हाताला लागलं. पुढे या पुरुष मंडळी, पुढे या. एकदम मागास सांगितलं होतं, ऐकतच नाही ते. विठाला 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 विठाला. कुंडली कवरले हरी विठाल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. विठाला विठाला विठाला. म्हणून पिंड पदावरी आपण शाळेत आहे ना, मुलांना शिकवावं. बँकेत आहे ना, जोडून या धन उत्तम व्यवहारे आणि उदास विचारे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबरायला नजरांना दिला. तुकोबराने उघडून बघितला, त्यात सोनं कपडे, उंची वस्त्रे होती.
तुकोबारांनी पत्रिकेचे 9 अभंग लिहिले, त्यातला 8वा अभंग असा आहे, आम्ही जेणे सुखी तुमचे खेळवे तदळा पाटील भजनी मंडळ चांगला आहे अहो. तुम्ही तर मला मी जरी जी टॅकीज वर गेलो, व्हॉट्सअप वर गेलो, सिम्पल लिव्हिंग अँड गुड थिंकिंग, वा वा, साधी राहणी आणि उच्च विचार. मी कीर्तनाला उभा असतो सुद्धा कोणाला गॅरंटी नाही. 2-2 महिने मी दाढी सुद्धा करीत नाही. बर दाढी करून काय करायचंय, कोण बघा यायचंय वय. बरं आलं तर काय त्याचा उपयोग आहे, नाही. माझ्या पोटापुरतं मी मागतो नाही असं नाही, मी गोसाली आहे. फक्त पीठ मागत नाही. एकदा पीठ मागायला गेलो एका घरी, मी म्हणलं आल्लक, ती बाई म्हणली पीठ नाही शिल्लक, बंदच केलं. पोटापुरतं महागाय. हा, बरीच लोक वडाताण करते ती, काय करते वडाताण करून. 70% कीर्तनकारांनी सांगतो तुम्ही, जीवनामध्ये वेगळा अनुभव. अजून मला डोळ्याला चांगलं दिसतंय, गुडघं दुखत नाही ते बघा, फक्त अवसन कमी झालं. विठाला 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 विठाला. तरुण मंडळ 2 तास आहे, उभार नका बसा. विठाला 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 विठाला. म्हणून पिंड पदावरी एक देश सेवा करा, दुसरी देवाची सेवा करता करता जनसेवा करा. ह्याची थोर भक्ती आवडते देवा संकल्पावे असेपर्यंत सेवा करा. असेपर्यंत सेवा करा, नसल्यावर काय निमित्तानं काय करायचं महाराज. सेवा ती आवडे उच्चारावे नाम, भेदाभेद काम म्हणून करता पिंड पदावरी आणि दिला आपुल्या करी. देवा तू मला जन्माला घातलं ना, तुझी सेवा करीन मनोभान. शिवाजी पाटलांचं आणि काकीचं लग्न झालं असं आहे नाही. लग्न झाल्यानंतर काकी घरात आले असलेल्या पाटलाच्या, आणि दोघांचा विचार वेगळा, भावाचा विचार वेगळा. तुझी सेवा करीन म्हणून. पाटील रागाला येऊ नका हो. आम्ही कॅन्सर झालेला पोस्टमन बघितला की कागदावर बायकोला शिव्या देत होतो. त्या बाईला येत नव्हतं वाचायला. मला म्हणजे काय म्हणतात काय गणपती स्तोत्र म्हणतात काय, टाकी मारून म्हणतो. आळबीन बळबी अर्धी पेन्शन तुला मिळते. मरायला लागल्यावर बायकोला शिव्या देते ती वय. काय माणसं बाई वाईट. मी झोपलो होतो कीर्तन करून, शेजारी आला आणि त्या घर मालकाला म्हणला, कोण झोपलंय र? तर ती काय म्हणते, पंढरपूरचा ढिकून झोपलाय. किती गायबाने माणसं. मी पंढरपूरचा ढिकून आहे वय. अरे इतकी वाईट माणसं आहे ती. मला एक वारीक म्हणलं व, लोकांची तळी आटली, नदी बोर आटलं, आपल्या वाटीतलं पाणी का वाटलं काय म्हणला. वाटीत पाणी साधा आमदान गोड ऐकाव, आनंदानं ऐकाव. दिला आपुलिया करी. कित्येवढा उपकार केला. भजन नाहीच हो, आई बापाची सेवा. तया पुंडलिके केला उपकार, तया पुंडलिके केला उपकार, तया पुंडलिके तया पुंडलिके केला उपकार, फेडावया भार पृथ्वीचा. तया पुंडलिके
केला उपकार धरावया भार विसर्जिता तया पुंडलिके केला उपकार तया पुंडलिक केला उपकार तया पुंडलिक केला उपकार तया पुंडलिक केला उपकार तया पुंडलिके केला उपकार आणि फेडावया भार पृथ्वीचा. पुंडलिकानं आईबापाची सेवा केली, चंद्रभागा आली, पंढरपूर वशिवलं करिता वारकरी आलं, पंढरपूर चालायला लागलं महाराज. पण ह्या पंढरपूरला या धर्माला काळीमा लागायली. पूर्वी अभंग होता, ऐशी चंद्रभागा ऐसे ऐसा पंढरपूर नगरीला अनेकाने नाव ठेवली, आम्हा वारकऱ्याला सुद्धा नाव ठेवली. मला एक जण म्हटलं चौकात, माळ घातलेला एक तर माणूस चांगला आहे का? त्याला म्हटलं मला चांगली माणसं गोळाच करायची नव्हती. वाल्या कोळ्यानं चोऱ्या केल्या, दरोडा घातला, लोकांना मारून टाकलं, मग रामायण लिहिलंय. ते आम्ही आहो, कळलं का? एक तर आमच्या नादीच लागू नका, आणि लागलं तर कडला न्या. तुका म्हणे मग नयवृत्तीवरील सुखाच्या पहुडल. एकदा सवय लागली, एकदा सवय लागली ना, आम्ही चांगलं होणार, लक्षात घ्या. मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी. एक सांगतो, परमार्थ आवडत नाही व उगा आणि काय जरी गप्पा आणल्या तर काय झालं, अंतकरणातून यावं लागतं ना. मौजर एक कांबळे म्हणून माणूस आहे बघा, 90 गाय आहे त्या किती, आणि ती मला म्हणते मी एक सुद्धा विकत घेतली नाही. 55 गायी दूध देते त्या. बबन दादाने त्याला स्वतंत्र डाग दिलाय दुधासाठी. 9 धंदायचं हवं, 4 पोरण 4 पुतणे कांबळे गुरुजी म्हणून. संसार त्यानंच करावा. एक माणूस दिवसभर कडबा कांडून देतोय कुटी करून वजनावर, एक सोन पिठाच्या गिरणीवर, सगळी कामं करते ती आवं. आणि ती मला माझा 16,000 पेन्शन तसंच आहे, गुरुजी होत ती. हो, संसार त्याला म्हणते ती. व वाईट नादच नाही म्हणल्यावर खर्च व्हायचा काय करायचं, तसाच परमार्थ. परमार्थ सुद्धा तसाच आहे. मी बँकेत गेल्यावर बायकोतून माझं वेगळं खातं काढलं. मॅनेजर होतो म्हातार, मला म्हणलं तुम्ही कोण आहो? नवरा बायको आहो. वेगळं का खाते काढलं? ते म्हणलं, मी म्हणलं पळून जायला मोकळीक. मुलं उद्या ना उद्या ह्या तयारीत असलं तर सुख लागल बघा. तिला आगाव बोलायचंच नाही, आणि आपण बोलून बी घ्यायचं नाही, आपण बी बोलायचं नाही. काय कारण आहे? आज संसार सुफळ झाला गे माय देखील देव माय. एक सांगतो, तुकोबाराच्या मंडळीनं पांडुरंगाला शिव्या घातल्या तुकाराम महाराजाला. जी बाई नवऱ्याला बोलती का ती अन्नाच्या माग लागते बघा, गरिबी हातात नाही. एक बाई चौकात म्हणली, जसं बाशिंगाचं कोळस केलं तसं वैरी मारितो. बाशिंगाचं कोळस करते ती बाई, म्हणून नको ग. नवरा मारतो कोटवर, एखादं दुसरं मूल होसतो. बायाची खात्री नाही. एकदा मूल झालं, नवरा कधीच बायकोला मारत नाही. माझ्या घरातलं उदाहरण आहे. आमचं पोरग इंजिनियर असल्यामुळे 30-20 करायचं. त्याला वर्ष झालं पोरग झालं बघा. दोघं बी नवरा बायको त्याच्या भोवतीच असते. ती बायको म्हणजे एवढं लेकरू आहे, तुला काय घेणार, तुझा ताप कमी झाला. म्हणून प्रेम द्या आणि प्रेम घ्या. म्हणून महाराज सांगतो, तुम्हाला
मी माझं आयुष्य गाजवीत भजन करीत, वारी करीत, एकादशी करीत, आळंदीला जात आळंदीला जात मी आता थकलो. तुकोबराय दुसऱ्या चरणात सांगतात, माझे झाले गयवर जन